जसे खाल तसे वाल ही आपल्या पूर्वजांची म्हण लक्षात घेऊन रसायनयुक्त शेतीला रसायनमुक्त करण्याचा विचार पंढरपूर जवळच्या डॉक्टर शिवाजी पाटील या तरुण शेतकऱ्यांना केलाय। केरळात आयुर्वेदिक प्रॅक्टिस करताना केरळातल्या कासारगोड जिल्ह्यात एंडोसल्फानच्या फवाऱ्यामुळे झालेली पर्यावरणाची आणि मानवी आरोग्याची हानी देखील त्यांनी पाहिली। त्यानंतर पहिल्यांदा घरची 7 एकर शेती रसायनमुक्त करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। दरम्यान सुभाष पाळेकरांचं नैसर्गिक शेतीचं शिबिर केल्यापासून त्यांच्या रसायनमुक्त शेतीला चांगली जोड मिळाली आहे। त्यांच्या उत्पादन खर्चात 50% घट झाली आहे। आज आपण डॉक्टर शिवाजी पाटलांच्या नैसर्गिक शेतीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। 2009 साली बंगळूर इथं BAMS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर झालेल्या शिवाजी पाटलांनी केरळ गाठलं। इथं 2 वर्ष संशोधन केलं आणि केरळमध्येच आपलं क्लिनिक थाटलं। दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट हाताळताना नवनव्या आजारांचे पेशंट त्यांनी हाताळले। या काळात केरळात रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरानं प्रदूषित झालेल्या कासारगोड जिल्ह्यात देखील वैद्यकीय अभ्यास केला। यावेळी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर करून तयार झालेलं धान्य, फळं तसंच भाज्या आहारात आल्यानं होत असलेल्या दुष्परिणाम त्यांनी जवळून अनुभवले। त्यानंतर मात्र स्वतःच्या घरची शेती रसायनमुक्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। पंढरपूर जवळच्या खेडबावळणी या आपल्या गावी येऊन 2 वर्षापूर्वी घरची शेती सेंद्रिय पद्धतीनं कसण्यास त्यांनी सुरुवात केली। शिक्षण BAMS झालेलं आहे। मी आयुर्वेदिक स्पेशालिटी क्लिनिक चालवतो केरळमध्ये। पूर्वी 4 वर्ष तिकडंच पूर्ण रिसर्चसाठी काम करत होतो। आता फक्त महिन्यातला 1 आठवडा तिकडे जातो आणि बाकीचा वेळ मी शेतीला देतोय। तर शेतीत मला आवड निर्माण व्हायला कारणीभूत म्हणजे माझे एक मामा आहेत की जे पूर्ण अडाणी असून त्यांनी खूप मोठी शेती डेव्हलप केली आहे। सध्या त्यांचा 1 कोटीच्या आसपास टर्नओव्हर असतो। दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेस पेशंट बघत असताना केरळमध्ये काही पेशंट असे यायचे की त्याच्यात काही वेगळं कारणच सापडायचं नाही। मग आम्ही खूप विचार करून ज्यावेळेस गेलो तर तो कारण आम्हाला सापडलं आहाराचं, म्हणजे जे काही खातात त्या पद्धतीचं। तर ते खाणं त्यांचं विषयुक्त असल्यामुळं त्यांना खूप कॅन्सरसारखेही आजार आम्हाला दिसून आले। म्हणून मी त्याच्यामध्ये संशोधन करत असताना मला असं आढळलं की केरळमध्ये कासारगोड जिल्हा आहे ज्याच्यामध्ये पडरे गाव आहे। त्या गावामध्ये काजूचं खूप मोठं उत्पादन घेतलं जातं आणि तिथं एंडोसल्फान मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। तर त्या गावामध्ये असा इतिहास आहे की गेल्या 20 वर्षामध्ये एकही मूल जन्माला आलेलं नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे हे प्रदूषित पाणी, प्रदूषित हवा आणि विषयुक्त अन्न हेच कारण आहे। त्याच्यामुळं मला हा सेंद्रिय शेतीचा पूर्ण छंद लागला आणि मी सुरुवातीला ऑर्गॅनिक पूर्ण करत होतो, पण सुभाष पाळेकर सरांचं जालन्यामधलं शिबिर अटेंड केल्यापासून मी पूर्ण नैसर्गिक पद्धतीमध्ये 2 वर्षापूर्वी त्यांनी घरच्या 7 एकरांपैकी 4.5 एकरांवर सेंद्रिय शेतीला सुरुवात केली। पण सेंद्रिय पद्धतीने होणाऱ्या शेतीसाठी रासायनिक शेती एवढाच खर्च येत होता। त्यामुळे ते नव्या शेती तंत्राच्या शोधात होते। आमच्याकडले वडिलोपार्जित 7 एकर शेती आहे। सुरुवातीला पूर्ण क्षेत्र खूप पाणी असल्यामुळं ऊसच हेच होतं। तर ऊसाचा एकंदरीत उत्पादन खर्च आणि येणारं उत्पन्न याचा ताळमेळ कधीही बसला नाही। जेमतेम 2 लाखाच्या आसपास उत्पन्न वार्षिक यायचं। त्याच्यामुळं एक पर्याय आम्ही शोधत होतो आणि केरळमध्ये असताना जो सेंद्रिय शेतीचा मला झालेला अभ्यास, यातून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो। त्यानंतर गावाकडे ज्यावेळेस शेतीकडे लक्ष द्यायला लागलो तेव्हा आम्ही सेंद्रिय शेती करत असताना सुरुवातीला केळीची लागवड केली। सध्या आपल्याकडे 2.5 एकर क्षेत्रावर केळी आहे, अर्धा एकर शेवगा आहे, टोमॅटो 10 गुंठे आहे आणि शेडनेटमध्ये केलेलं डाळिंब आणि त्याच्यामध्ये आंतरपीक असे 25 गुंठ्याचं क्षेत्र पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं आहे। शिवाजी पाटील यांना सेंद्रिय शेती फारशी परवडत नव्हती। विकतच्या निविष्ठा आणून उत्पादनाबरोबर उत्पादन खर्च देखील वाढत होता। अशात त्यांना नैसर्गिक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्राविषयी माहिती मिळाली। सुभाष पाळेकर सरांचं शिबिराबद्दल मला ॲग्रोवन मार्फत माहिती मिळाली। साम टीव्हीवर मी नियमित ॲग्रोवन जो पहाटे 4:30चा भाग बघतो त्याच्यातून मला माहिती मिळाली आणि मग आम्ही जालन्याला जाऊन शिबिर अटेंड केलं आणि शिबिर अटेंड केल्यापासून पूर्णतः शेती ही नैसर्गिक करायचं ठरवूनच याच्यामध्ये आता आम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती करतोय। सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आम्ही पूर्ण केमिकल बेस्ड शेती होती, फर्टिलायझर्स वेगवेगळे केमिकल्स वापरून, त्यावेळेस जेमतेम आमचा उत्पादन वर्षाचं 2 लाखापर्यंत असायचं आणि ज्यावेळेस आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेती करतोय त्यावेळेस पूर्ण उत्पादन जवळपास आमचं 10 लाखाच्या आसपास जाईल या वर्षीचं आणि पूर्ण जे फळं आहेत ते नैसर्गिक आम्ही स्वतः घरी शेतमाल वापरतोच आणि बाहेरही तोच माल देतोय। त्याच्यामुळे चवीला खूप चांगला आहे, दिसायलाही क्वालिटी त्याची चांगला आहे, तजेलपणा खूप चांगला आहे, आरोग्याच्या दृष्टीतून खूपच चांगला आहे। कारण आरोग्याच्या बाबतीसाठीच याच्याकडे सेंद्रिय शेतीकडे मी वळालो होतो, कारण आहार हेच आपलं
कुठलाही आजार व्हायचं मेन कारण आहार आहे, जे आम्हाला आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून शिकवलेलं आहे. सध्या डॉक्टर पाटलांकडं 5 गुंठ्यात टोमॅटो आणि त्यामध्ये मिरची चवळीचं मिश्र पीक आहे. तसंच 23 गुंठे शेडनेटमध्ये डाळिंब, चवळी तसंच भाजीपाल्याची आंतरपिकं आहेत. आतापर्यंत त्यांनी 9 क्विंटल टोमॅटोची 10 रुपयांनुसार विक्री केली आहे. या टोमॅटोला जीवामृत, दशपर्णी याचा वापर केला आहे. त्यामुळं वारंवार बदलणाऱ्या हवामानात सुद्धा टोमॅटो तजेलदार आहेत. शिवाय रासायनिक खतांऐवजी जीवामृत आणि दशपर्णी अर्काचा तसंच सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून घेतलेल्या केळीची रास 20 किलोंवरून 40 किलोंपर्यंत मिळवण्याची त्यांची अपेक्षा आहे. पूर्णतः गावरान आणि देशी व्हरायटीमध्ये आहे, तर ते काढणीस उपलब्ध झालेलं आहे. साधारण 200 किलोपर्यंत माल सध्या गेलेला आहे. सध्याच्या बाजारभावामध्ये मार्केटमध्ये 10 रुपयानं जातो आहे, पण स्पिरिच्युअल फार्मिंग नॅचरल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्यामार्फत आपण पुढील काळामध्ये तो 20 रुपयाने न्यायला पुण्यातील वगैरे व्यापारी तयार आहेत. साधारण 1-2 टन माल निघेल असं अपेक्षा आहे 5 गुंठ्यामध्ये आपल्याला. केळीचं आता जे रासायनिक पद्धतीने करत होतो त्याच्यामध्ये 25 टनापर्यंत एकरी उत्पन्न गेलं होतं आपलं गेल्या वर्षी, आणि यावर्षी जे 1.25 एकर केळे आपले त्याच्यामधून आम्हाला साधारण 45 ते 50 टनापर्यंत उत्पन्न निघेल असं मला सध्या वाटतं आहे. शेतीमध्ये आत्ता सध्या माझं शेडनेटमध्ये पूर्ण लक्ष आहे की ज्याच्यामध्ये डाळिंब आहे, पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने केलेलं, आणि आंतरपीक म्हणून आपण देशी मिरची घेतो आहे. त्याच्यामध्ये त्याला अन्न पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 0 बजेटच्या पद्धतीनुसार चवळी आहे, झेंडू लावलेला आहे, आणि कारल्याचं मधून आपण उत्पन्न घेतो आहे. साधारण 1-1.5 महिन्यामध्ये ती मिरची आपली काढायला येईल. लवकरच आम्ही या 0 बजेट पद्धतीचा आणि नैसर्गिक शेतमाल उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूरमध्ये एक विक्री व्यवस्था कंपनीमार्फत आमच्या सुरू करतो आहे. आज शेतीचा उत्पादन खर्च आणि पाण्याच्या वापरात 50% बचत करण्यास शिवाजी पाटलांना यश आलं आहे. रासायनिक पद्धतीनं शेती करत असताना त्यांना 7 एकरात 2 लाखांचा देखील नफा नव्हता. आता 4.5 एकर शेती रसायनमुक्त झाल्यावर हा नफा 8 लाखांवर जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे. डॉक्टर पाटील आपल्या पिकांना महिन्यातून 4 वेळास जीवामृत देतात. पेरणीवेळी बीज संस्कार करतात. तसंच रासायनिक कीडनाशकांऐवजी दशपर्णी अर्काचा वापर करतात. लवकरच पंढरपूरमध्ये रसायनमुक्त भाज्यांचं एक दुकान सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. डॉक्टरांची विषमुक्त शेती पाहून आता परिसरातले शेतकरी रासायनिक खतांचा वापर बंद करण्याच्या मानसिकतेकडे वळू लागलेत. इथं असं समजलं की डॉक्टर पाटील यांच्याकडे शेडनेटमध्ये डाळिंब लावलेलं आहे. ते पाहण्यासाठी वास्तविक या ठिकाणी आम्ही आल्यानंतर समाधान वाटलं. त्यांच्याशी चर्चा केली, विचारविनिमय केली, आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण जी रासायनिक खतं शेतीला घालतो त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न आणि नैसर्गिक शेती करण्यापासून जे मिळणारं उत्पन्न याच्यामध्ये बरंच फरक पडतो. कारण का शेतीचा एक्सपेंडिचर खर्च जर आपण कमी केला तर ते आपण उत्पन्नामध्ये आपण काउंट केलं ते उत्पन्नच असते आपलं. त्या दृष्टीनं आपण नैसर्गिक शेती आपण केली पाहिजे. नाना कदम यांनी वास्तविकता या ठिकाणी आम्हाला आणलं, आणि त्यांनी बऱ्याच वेळा माझ्या डोक्यामध्ये घातलं की नैसर्गिक शेती आपण केली पाहिजे. त्यामुळे जमिनी खराब होणार नाहीत आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्या दृष्टीनं त्यांच्या विचाराशी सहमत असून आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना काही भेटी दिल्या, ज्या लोकांना प्रवृत्त केलं. पाळेकर साहेबांचं व्याख्यान या ठिकाणी आम्ही ऐकलं, आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आपण जर अशाच पद्धतीनं रासायनिक शेती करत राहिलो तर कालांतराने त्या शेती नापीक होतील, आणि नापीक झाल्यानंतर आपणाला जो पारंपरिक जो व्यवसाय आपला तो बंद पडेल. त्या दृष्टीनं आपण ह्या शेतीकडे वळलं पाहिजे अशी आमची मानसिकता आता तयार व्हायला लागलेली आहे. आणि एक डॉक्टर असणारा पोरगा जर अशा पद्धतीने शेती करायला लागला तर आम्ही तर जीवाहाडाचे शेतकरी आहोत, आणि त्या दृष्टीनं आम्ही इथून पुढं त्या दृष्टीनं आपण पावलं टाकू. शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉक्टर शिवाजी पाटलांना समाजाच्या विचित्र मानसिकतेचा सामना करावा लागला. समाजाच्या या दांभिकतेमुळे कदाचित शिकलेली पिढी शेतीकडे येत नसावी, पण ही परिस्थिती शेतीच्या हितासाठी बदलण्याची गरज शिवाजी पाटलांनी व्यक्त केली आहे. समाजाचा पूर्ण विरोधच होता. सुरुवातीला विरोध तर घरूनच होता की तू एवढं शिकून एवढा पैसा खर्च करून डॉक्टर झालेला आहे आणि शेतीकडे येतोय, तर शेतीत काही होत नाही आहे, आम्ही काय केलं ते आता तू करणार आहे, अशी गोष्ट होते. जवळचे लोकांचाही, नातेवाईकांचा तर खूपच विरोध होता, आणि गावातील लोक किंवा समाजातील लोक हेही म्हणायचे की शिकून एवढा डॉक्टर झाला आणि शेती करणं हे चुकीचं वाटायचं त्यांना. जे मी शेतात काम करतो किंवा एखाद्या वेळेस ट्रॅक्टर घेऊन जरी रस्त्याने चाललो तर ते माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघत होते. त्याच्यामुळे मला ट्रॅक्टर वगैरे जाणायचं असेल तर एकतर मी भावाला आणायला सांगायचो शेतामध्ये, किंवा मी तरी पहाटे सगळे लोक उठण्या अगोदर घेऊन यायचो. अशा पद्धतीने इथपर्यंत त्रास खूप झालेला आहे. सुभाष पाळेकरांच्या तंत्राचा अनेक शेतकरी यशस्वीरित्या वापर करतायत.
या तंत्रानं पिकवलेल्या रसायनमुक्त शेतीची विक्री करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आणि पोलीस अधिकारी नाना पाटील हे प्रयत्नशील आहेत. पद्मभूषण विजय भटकरांना निमंत्रित केलं. त्यांनी हे सगळं शास्त्र तपासून घेतलं आणि ते शास्त्र तपासून त्यांनी सांगितलं की हे शास्त्र आहे. आणि आज आमच्या अभिमानानं सांगावं वाटतं की आम्ही पंतप्रधानाबरोबर या गोष्टीचे डायलॉग केलेले आहेत नैसर्गिक शेतीशास्त्रातले. आणि आज गोवंशातला जो काय आपला त्या कायद्यासंदर्भातलं महाराष्ट्र शासनाबरोबर आपलं बोलणं चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी काही शेतीशास्त्र आहे याच्यामध्ये झालेल्या दुष्परिणामामुळं जे आपले यंग जनरेशन यूथ आपला जो याच्यापासून दुरावत चाललेला होता तो जवळ करण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करता येऊ शकतं हे मला जाणवलं. त्यासाठी आता हे शेडनेटला आता डॉक्टर शिवाजीराव पाटलांचा आपण प्रयोग बघितला. तर यांना तिथं फारसं काही कष्ट न करता ही शेती करता येते आणि केलेली शेती व्यवस्थित होते हे जेव्हा यूथला कळलं, इथल्या यंग जनरेशनला कळलं, तर बरेचसे युवक या पद्धतीनं शेती करायला तयार व्हायला हे उदाहरण समोरचं. असे अनेक आपण IT इंजिनियर्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योगपती आहेत, असे लोक आपण बरेचसे तयार झालेले आहेत आणि ते आता यंग जनरेशन या शेतीशास्त्रामध्ये येते सगळं. आयुर्वेदिक डॉक्टर असल्यानं शिवाजी पाटलांना विषमुक्त नैसर्गिक शेतीचं मोल वेळीच कळलं. आज सगळ्यांना विषमुक्त भेसळमुक्त अन्न खायचंय. मग त्यासाठी डॉक्टर शिवाजी पाटलांप्रमाणे शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेतीकडे वळणं गरजेचं ठरणार आहे. भारत नागणे, साम TV, पंढरपूर.